नमस्कार, मी सौरभ गोविंद धडफळे. श्री तांबडे जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे आपल्या सर्वांचे या संवाद मालेच्या पुढच्या सत्रात स्वागत करत आहे. आज आपल्याबरोबरची जी व्यक्ती संवाद साधणार आहे ती केवळ राष्ट्रीय पुरस्कार विजेतीच नाही, तर राष्ट्रीय पुरस्कार मिळतील अशा कलाकृती सुद्धा बनवणारी आहे. आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून खुद्द निपुण अविनाश धर्माधिकारी आहेत. निपुण, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या मंडळाच्या ह्या संवादमालेमध्ये सहभागी होण्याचं आम्हाला मान्य केलं आणि तुमच्या या सगळ्या व्यस्त वेळापत्रकातनं आम्हाला वेळ दिला. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण मेसेजवरती बोलू तसं मला आरेदारीच कर. ओके, दॅट्स अ न्यू जनरेशन आपण म्हणू शकतो. सो थँक्यू. सो निपुण, डायरेक्टली आपण विषयाला हात घालूया. एक प्रश्न सगळ्यात पहिले असा होतो की जेवढं काही इंटरव्ह्यूसाठी वाचताना, तुझ्याविषयी बोलताना किंवा तुझ्याविषयीचा अभ्यास करताना एकंदर असं कळलं की एक सुरुवात आपली जी होती ती फॅमिलीमधनं होती. की तुमच्या फॅमिलीमध्ये जर तुमच्या संगीतामधली बॅकग्राऊंडमधलं असलेलं कोणी असेल, नाटकाची कोणाची बॅकग्राऊंड असेल किंवा कुठल्याही इतर असेल, तर एक फार सहज, जसं आपण म्हणतो डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनियरचा इंजिनियर, तसं साधारणपणे होतं. पण इकडे थोडंसं वेगळं दिसतं. एकंदर दिसतं असं की आई आणि वडील तुझे दोघंही स्टॅटिस्टिशियन, प्रोफेसर त्यातून. त्याच्यानंतर भाऊ, जसं तू म्हणलास तसं की पहिले MS केलंय, त्याच्या पुढे लॉ करून अटर्नी, म्हणजे दॅट ऑल्सो इन US, आणि त्याच्या पुढे वहिनी सुद्धा PhD. तर एवढं हेवी वेट एज्युकेशन घराणं जे असतं आणि त्याच्यामध्ये हे सगळं एकदम कम्प्लिटली वेगळे फील्ड. आणि माझ्या माहितीनुसार दुसरं कोणी तुझ्या फॅमिलीमध्ये या क्षेत्रात नाही. पहिला आणि नंतर ऑफकोर्स बरेच जण घेतील कदाचित तुमची पुढची फॅमिली. पण कसं काय या क्षेत्रात येणं झालं? मला वाटतं आता नेपोटिझम ही एक शिबी असल्यासारखं झालं. पण तरी जसं आपण म्हणतो की एका वेल एज्युकेटेड फॅमिलीमधनं अर्थात आई बाबांचं उच्च शिक्षण जर झालं असेल तर त्यांची अर्थात पुढची इच्छा हीच असते की आपल्या मुलाने पण आपल्या पुढे शिकावं, आपण जेवढे शिकलो त्याच्यापेक्षा जास्त शिकावं आणि लवकरात लवकर रूढार्थाने आता ज्याला सेटल होणं म्हणतात, सो ते त्यांनी व्हावं. आणि अर्थात माझ्या आई वडिलांची पण ती होतीच. आणि त्यात म्हणजे मी ते समजू पण शकतो, कारण का माझे आई वडील पुण्याबाहेरचे आहेत. म्हणजे तसे आई कराडचे, वडील कोल्हापूरचे. आणि त्यांच्या एस्पेशली वडिलांच्या घरची परिस्थिती काही तेवढी चांगली नव्हती, पण तरी ते स्वतःच्या पायावरती उभे राहून शिकले, IIT मध्ये गेले. आई पण कॉन्स्टंट पहिली यायची, ती 4वी 7वी स्कॉलरशिप वगैरे सगळं करून त्या दोघांनी त्यांचा जम पुण्यात बसवला. आणि आता गेले 40-1 वर्ष ते पुण्यात राहत आहेत आणि चांगल्या पद्धतीने राहत आहेत. तर अर्थातच त्यांची पण इच्छा होती की ते संख्याशास्त्रज्ञ होते. मग जसजसा काळ बदलत गेला, पुण्यात हिंजवडी आणि ते .comचं मग एक जगभरात बबल जे आलं, तर त्याच्यामध्ये मुलांनी इंजिनियर व्हावं, सॉफ्टवेअरमध्ये जावं किंवा मग डॉक्टर व्हावं. डॉक्टर तर काय चांगलं, आई वडील जसे प्रोफेसर, जे आपण नोबेल प्रोफेशन म्हणतो, तसंच डॉक्टरकी पण आहे. तर तसं करावं त्यांना वाटत होतं. मोठा मुलगा इंजिनियर, लहान मुलगा डॉक्टर वगैरे वगैरे. आणि त्याच मार्गावरती होतो एका परीने. पण साधारण शाळेत असतानाच हे लक्षात येत होतं की हा जो काही आपण अभ्यास करतोय तो त्यातल्या त्यात जो विज्ञानाचा अभ्यास असेल किंवा गणिताचा असेल, विज्ञानाचाच त्यातल्या त्यात, की तो जमतोय, मार्क पडतोय, पण आवडतंय असं काही नाही. तर आणि त्याचबरोबर मी दादाची पण तडफड पाहत होतो. म्हणजे PCM ला इतके टक्के मिळाले पाहिजेत, मग इतकं वगैरे वगैरे सगळं. मग असं झालं की याच्यात आपण पडायचंय का मुळात, आपल्याला हे आवडणे इतपत, ह्याच्यातनं काय आनंद मिळणार आहे आपल्याला, तो आनंद कुठे काही दिसत नव्हता. आणि मग असं करत करत नाटक तेव्हा करून पाहिलं. मी एका कॉन्व्हेंट शाळेत होतो, पण आमच्या इथे नाटकाची अजिबातच कुठल्याच प्रकारची परंपरा, संस्कृती वगैरे काहीच नव्हती. पण तरी आई वडिलांनी नाटकाला नेलं, हाऊस म्हणून नेलं की, आणि मग त्या नाटकाची गोडी लागली. मी तेव्हा गाणं शिकायचो, तर गाण्याची गोडी लागली होती. पण ते नेहमीच एक काय म्हणू आपण, ते कधीच व्यवसाय म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं नव्हतं. आणि एका प्रकारे ते संस्कार पण तसे होतात आपल्यावर लहानपणीपासून, की हे शनिवार रविवारी करायचंय तुला, छंद छंद आहे.
आणि 5 दिवस तुला कुठेतरी नोकरी करायची किंवा स्वतःचं काहीतरी सुरू करायचं. सुरू करायचं. हे सगळं जरी असलं तरी मला असं वाटतं की कुठंतरी याचा शोध सतत सुरू होता की आपल्याला नेमकं काय करायचं. हम्म. आणि त्या ह्याच्यात 10वी नंतर मार्क असूनही सायन्सने घेतलं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तो आमच्याकडे झगडा चालू होता. आमचे नातेवाईक येऊन आई वडिलांना ओरडून गेले होते की तुम्ही काय 16 वर्षाच्या मुलाचं ऐकताय आणि त्याच्या मनासारखं करू देताय. गुमान झाल्यानंतर तो तुम्हाला थँक्यू म्हणेल. सायन्सला घ्या, जाऊ द्या त्याला, घाला. हा तुम्ही जबरदस्तीने आता घाला त्याला, नंतर तो तुमचे आभार मानेल की बरोबर बरं झालं तुम्ही माझं ऐकलं नाही ते वगैरे. असे पण प्रसंग घडले आमच्या घरी. पण तरी थोडासा मी म्हणजे हट्ट केला की मला नाही आता हे करायचंय. आणि मला असं वाटतं की घरातलं लहान मूल असल्याचाही मला फायदा झाला. जे काय सगळं जे माझ्या भावानी इतकं चांगलं स्वतःच करून ठेवली होती ती जी काय सरळ जो काय मार्ग असतो म्हणजे इंजिनियर होणं, त्याच्यानंतर अमेरिकेला जाणं वगैरे, की एका प्रकारे आई वडील त्याच्याबरोबर हे होते सॅटिस्फाईड. एक आहे. मग आता थोडंसं त्यांनी मला तसं म्हणायला सोडून दिलं, जोक सपाट. पण कॉमर्सला घालून मग सीए तरी व्हावं असं. आणि मग सीएला बीएमसीसी सारख्या कॉलेजमध्ये गेल्यामुळे माझी तिकडे जी काय लोकांची ओळख झाली, त्याच्यामुळे पुरुषोत्तम करंडक झालं, त्याच्यामुळे पर्यायाने जी पुण्यातली प्रायोगिक नाटकाची चळवळ आहे ती, त्याचा थोडाफार कोईना भाग होता आलं. आणि मग त्याचबरोबर तो काळ असा होता की तेव्हाच टेलिव्हिजनची पण क्रांती होत होती. तेव्हा मराठीमध्ये 3-4 चॅनल्स यायला लागले होते. चित्रपट डिजिटल व्हायला लागले होते, त्यामुळे चित्रपट बनवणं सोपं व्हायला लागलं होतं. त्यामुळे माझं नशीब चांगलं की मी अशा एका काळात होतो की मी ह्या सगळ्या टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट बरोबर मोठा होत होतो वयाने. आणि ते झाल्यावरती मग एका पॉइंटला सीए करता करता तिथेही असं लक्षात यायला लागलं की हे म्हणजे आपल्याला अभ्यास जमतोय, फक्त जी आर्टिकलशिप आहे, जे खरोखर जे काम आहे हे जर आयुष्यभर करायचं असेल तर कदाचित जमणार नाही आपल्याला. आणि मग माझी इच्छा होती, मलाही परदेशी जाऊन शिकायचं होतं. मी नाटकाच्या निमित्ताने लंडनला गेलो होतो पहिल्यांदा स्वतःच्या जोरावरती. आणि तेव्हा मी स्वतःहून 1 दिवस काढून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स फिरून आलो होतो. आणि मला असं होतं की इथे आपल्याला यायचंय आणि शिकायचंय. आणि त्या दृष्टीने तयारी पण केली होती. गोखले इन्स्टिट्यूटला ऍडमिशन पण मिळाली होती. पण सगळ्याचा सारासार विचार करून कुठेतरी आपल्याला काहीतरी सॅक्रिफाईस करायला लागणार आहे हे लक्षात आलं. आणि मग असं झालं की नाही, आता आपण पूर्ण वेळ जर हे नाही केलं, निदान आपण प्रयत्न तरी करायला हवा आणि आत्ताच वेळ आहे. आणि जर नाही जमलं तर मग एक वेळ परत आपण सीएची फायनलची परीक्षा जाऊन देऊ आणि उशिरा सुरुवात होईल आपले चार्टर्ड अकाउंटन्सीची, पण निदान एक फॉलबॅक ऑप्शन आहे. आणि या निर्णयाला किती आता 11 वर्ष झाली. मध्ये असे आले काही प्रसंग, काही काळ असा होता, 1-2 वर्ष तरी, की जेव्हा असं काहीच घडत नव्हतं आणि मी अगदी सिरियसली परत सीए करायचा विचार केला. पण काय पेशन्स म्हणा किंवा आळस म्हणा ते झालं नाही. आणि आता बरं आहे. म्हणजे आता इथे अगदी मी आता सेटल झालो असं मी म्हणणार नाही, पण निदान काहीतरी कुठेतरी त्या दृष्टीने वाटचाल चालू आहे का असं वाटतं. आणि त्याचबरोबर अभ्यासू घराचा जो काही विचार आहे, जो काही मुद्दा आहे, सो ते एक मला असं वाटतं की निदान म्हणजे एक गोष्ट जी अनेक लोकांना जी समजत नाही ती अशी की या क्षेत्रात एक प्रचंड अभ्यास करायला लागतो आणि टॅलेंट महत्वाचं आहेच आहे, काही वादच नाही. की म्हणजे ते एक प्रकारचं तुमच्याकडे असल्याशिवाय तुम्ही इथे तग धरणं अवघड आहे, अशक्य नाही, अवघड आहे. पण त्या टॅलेंट बरोबर तुम्ही स्वतःला तुमचे जे स्किल्स आहेत ते किती डेव्हलप करता, तुम्ही किती अभ्यास करता, तुम्ही किती डिसिप्लिन्ड आहात, हे सगळं खूप महत्वाचं आहे. ज्याच्याकडे बरेच लोक कानाडोळा करतात आणि एक प्रकारचं ग्लॅमर दिसतं, पण या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे मला असं वाटतं की तो एक जो आई वडिलांकडनं आलेला वारसा आहे तो मी या अभ्यासामध्ये वापरायचा प्रयत्न करतो असं मला वाटतं. पण असं आता तू जसं म्हणलास की दोन्ही गोष्टींचा सारासार विचार केला, अगदी म्हणजे फार लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जाऊन तिथे बघून की इथे आपल्याला यायचा हा विचार, आणि दुसरा एखादा म्हणू शकतो की मी लेट्स से रॉयल थिएटर लंडनला जाऊन पण विचार करेन की मी इथं पण माझं काहीतरी कलाकृती दिसली पाहिजे. पण एवढा सारासार विचार केल्यानंतर सुद्धा ही
हे सिलेक्ट करायचं मला. म्हणजे आपण काही वयाने त्यावेळेला एवढे मोठे नसतो की आपल्याला खूप सारं, पण असं कोणाची मदत झाली की ह्या माणसांनी किंवा या व्यक्तीने थोडासा एक डिसिजन मेकिंग मध्ये पुश लागतो ना तुम्हाला, की एक विश्वास असतो, घरचेही असतील, कोणीतरी तुमच्या कॉलेज मित्रही असू शकतो, बरोबर. कोणी होतं तसं. मला वाटतं तेव्हा अमेय आणि मी तर एकाच वर्गात होतो. हो. एकत्रच आमची कारकीर्द सुरू झाली 11वी नंतर एस्पेशली. आणि तेव्हा एकतर अमेयाचा खूपच चांगला फोकस होता की त्याला काही झालं तरी तेच ऍक्टरच व्हायचं होतं. आणि ते आल्यापासून 11वी त्याला व्हायचं होतं, त्याच्या आधीपासूनच म्हणजे शाळेत असल्यापासूनच. मी तर कधी कधी मजेत म्हणतो का तोच म्हणतो आणि आता त्यांनी उचललंय मला आठवत नाही, की तो स्टार होताच, फक्त आता लोकांना माहिती झालं. पण तर अमेयची अर्थात वाटचाल चालूच होती आणि तो अगदी सिरियसली ते करत होता आणि त्याचंही मला म्हणजे खडतर वाट आहे हे दिसत होतं. आणि त्याचबरोबर तो खूप काय कठीण निर्णय घेतो हे पण मला दिसत होतं की तेव्हा त्याला अनेक सिरियलच्या ऑफर येत होत्या, पण तो त्या घेत नव्हता, कारण का त्याला पूर्ण वेळ नाटक आणि सिनेमा करून पाहायचं होतं. आणि जेव्हा त्याला दिल दोस्ती दुनियादारी आली, ती पण त्यांनी घेतली कारण का ती इतर मालिकांसारखी नव्हती. इनफॅक्ट तसं बघायला गेलं तर त्याची प्रसारणाची वेळ पण वेगळी होती. म्हणजे 10:30ला रात्री काही तेव्हा फारसं व्हायचं नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या. सो अमेय एका बाजूला होताच. त्याचबरोबर मला असं वाटतं की तेव्हा असं झालं की एक खूप मोठा हिंदीतला दिग्दर्शक आहे, नाव नाही घेतलं कारण का नंतर काही त्यांच्याबरोबर झालं नाही आमचं काम. पण खूप असा मोठा आहे आणि कोणाच्या तरी ओळखीतनं आम्ही त्याच्या समोर गेलो लेखक म्हणून. आणि त्यांनी एक जी मी आणि माझा एक मित्र आहे, आम्ही मिळून एक कथा लिहिली होती. सो तो म्हटला की ही मला करायची आणि तुम्ही लिहा आणि पाहिजे तर तू डिरेक्ट कर. आणि तेव्हा 2007 साली हे झालं. तर तेव्हा तर मी कॉलेजमध्ये होतो आणि तेव्हा मग तो एक चांगला पुश होता. मला वाटतं की तेव्हा मला एक असं वाटलं की काहीतरी कॉन्फिडन्स दाखवायला आपल्याला की हे तुम्ही करू शकतो. गुड. आय थिंक पण ते आपण बघतो ते सगळं की इतक्या वर्षांनंतर 11 वर्ष म्हणलास की बरं वगैरे नाही, आम्ही तर नक्की म्हणू प्रेक्षकांच्या आणि ऑडियन्सच्या साईडने मी म्हटलं तर नक्कीच खूपच छान आहे आणि खूप खूप कलाकृती येतील त्या. नुसत्या राष्ट्रीय पुरस्कार विजेता नाही म्हणणार मी, पण जे प्रेक्षकांना आवडेल, चिरतरुण राहतील त्या. तर आता आपण कलाकृतीमध्ये आलोय म्हणून हा विषय आणि हा एक प्रश्न आहे की एखादी कलाकृती एखादा बनवत असेल, आता नाटक, सिनेमा, वेब सिरीज या सगळ्या माध्यमांमध्ये तुझा वावर आहे. अगदी नाही म्हटलं तर कास्टिंग काउच सारख्या एका खूपच वेगळ्या प्रोग्राममध्ये सुद्धा तो आहे की जो सगळ्यांना खूप आवडतो, आपल्यासारखं वाटतं. काय नक्की विचार करायला पाहिजे कुणी असेल, डायरेक्टर, आता आपण एक दिग्दर्शकाच्या भूमिकेतनं बघूया, ऍक्टर आता बाजूला राहू दे, पण दिग्दर्शकाच्या भूमिकेतनं कुठली एक असं म्हणजे एकंदर काय विचार असायला पाहिजे कलाकृती बनवताना त्या दिग्दर्शकाचा, कारण त्याच्या डोळ्यातनं आपल्याला सगळ्यांना दिसतो तो सिनेमा किंवा जे काही नाटक असेल, काय नक्की विचार असू शकतो तेव्हा एखादी कलाकृती हातात घेतो आपण तेव्हा? मी पण हे हे पूर्ण वेळ नाटक सिनेमा करायला लागल्यानंतर हे झालेली उपरती आणि कोणीतरी म्हणजे काय म्हणू, कोणाशी तरी चर्चा केल्यानंतर झालेली उपरती म्हणायला हरकत नाही. पण आपलं दिग्दर्शक म्हणून नेमकं म्हणणं काय आहे ह्याचं त्याची आणि आपण जी कथा सांगू पाहतोय त्याची जर सांगड घालता येत नसेल तर ती कुठेतरी फसतं असं मला वाटतं. त्यामुळे दिग्दर्शक आणि तो सांगतोय ती कथा, हे दोघं जण या दोन्ही गोष्टी एकरूपच व्हायला पाहिजे. नाहीतर कुठं ते मग प्रोजेक्ट बनतं आणि की ते मग त्याला मग ते मनापासून नाही केल्याचं ते कळतं आणि मग त्याला चांगलं बनवायचे फॉर्म्युले अनेक आहेत. म्हणजे अशा पद्धतीने शॉट घ्यायचे किंवा असं इथे म्युझिक टाकायचं किंवा हे कलाकार स्टार घेतले तर युजली जातातच बघायला. तर त्याला फॉर्म्युले अनेक आहेतच. पण त्याचबरोबर मला आता असं वाटतं की आधी व्हायचं असं की जी संहिता आली आहे माझ्यासमोर, तर ती संहिता लेखक काय म्हणतोय याचा मी शोध घेत तशी बसवायला जायचो. त्याचं डिरेक्शन करायला जायचो आणि त्यात एक दोन नाटकं अशी फसली माझी आणि मला कळत नव्हतं नेमकं काय होतं, कारण का मला तर जाणवत होतं की मी तर प्रामाणिकपणे काम करतोय आणि मी जास्तीत जास्त अर्थ शोधायचा प्रयत्न करतोय. पण नंतर मी ह्या एक दोन जेव्हा अशा गोष्टी फसल्या, एक दोन नाही जास्त,
तेव्हा मग असं लक्षात यायला लागलं की माझं काय म्हणणं आहे पण ह्याच्यात, हे या लेखकाचं म्हणणं हो. आहे आणि लेखकाच्या माध्यमातून हा कलाकार जो आहे, हा जो अभिनेता आहे तो बोलतोय. पण मग मी कुठे आहे या सगळ्याच्यात? मग मी एक फक्त मॅनेजर आहे का, की जो हां, हां. सेट लावून देतोय, अशा पद्धतीने होऊ दे, की म्हणजे ठीक आहे मी कदाचित हे निर्णय घेतोय की कलाकार कोण असलं पाहिजे, रंगसंगती काय असली पाहिजे, कधी म्युझिक वाजलं पाहिजे वगैरे, हे सगळे मी निर्णय घेत होतो. बरोबर. दिग्दर्शकीय निर्णय जे आपण म्हणतो ते. पण नेमकं माझं म्हणणं काय आहे ते जर त्यातनं येत नसेल तर कुठेतरी ती तफावत जी आहे ती जाणवत राहते आणि मग ते काम काय फार बरं होत नाही. तर त्याच्यानंतर मी अगदी प्रकर्षाने हे पाहतो की मला जी कुठली बाहेरची पण आता जस्ट मी एक चित्रपट केला जी अनेक वर्षांनी असं आहे की जी मी लिहिली नव्हती, मी जी डायरेक्टली माझ्याकडे आली समुद्रात. आणि मग त्याच्यामध्ये बसून मग मग बदल करायला लावले की नाही पण हे मला पटत नाही, हे असं व्हायला नाही पाहिजे, असं हे जे पात्र आहे ते असं वागलं तर, किंवा हे असं का वागते वगैरे वगैरे करत 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 मग थोडं माझंही लिखाण त्याच्यामध्ये झालं त्या निमित्ताने. पण ती गोष्ट मी नक्की शोधतो की नेमकं माझं आणि आपलं म्हणणं काय आहे दिग्दर्शक म्हणून ते असणं गरजेचं आहे. पण मग त्याच्यामध्ये काय म्हणू आपण, थोडीशी कॉन्फ्लिक्ट होत नाही? कारण नेहमीच होतं. स्वतःशी सुद्धा होत असेल, कारण हो. तू लेखक पण आहेस, दिग्दर्शक, जी कलाकृती तुझी स्वतःची आहे हो, त्याच्यात कॉन्फ्लिक्ट भयंकर होतं. So, सतत होतं. दुसरं कोण असेल तर त्याचं कॉन्फ्लिक्ट आहे, होतं अंडरस्टँड तसं. की तिथं तर तुम्ही दुसरी व्यक्ती आहे, हो. ते चॅलेंज आहे. पण स्वतःशी कसं मॅनेज होतं मग हे सगळं? करावं लागतं, म्हणजे ते वेगवेगळे आपल्याला रोल्स प्ले करावे लागतात दिग्दर्शकाचं तर मला असं वाटतं की म्हणजे जास्त करून आणि चित्रपट दिग्दर्शकाचं की हो. एकाच वेळेला त्या माणसाला अत्यंत सेन्सिटिव्ह असायला लागतं आणि त्याचबरोबर त्याच वेळेला त्याला रुथलेस पण असायला लागतं. की सगळ्यात जास्त की ह्या माणसाशी, म्हणजे ह्या माणसाला नीट जे अभिनय करून घ्यायचं त्याच्याकडनं, ती सेन्सिटिव्हिटी, त्या कथेची, त्या सीनची गरज जी आहे ती तिकडे त्या सगळ्या गदारोळामध्ये माहिती असणं आणि ती बरोबर काढणं ते पण. आणि त्याचबरोबर जवळजवळ यांनी जेवण करून आता 4 तास झाले पण तरी हे करून घ्यायचं याच्याकडनं. सो तो एक रुथलेसनेस पण लागतो. सो त्याचा एक समन्वय साधता येणं गरजेचं आहे. आणि कॉन्फ्लिक्टचा राहता राहिला मुद्दा तर म्हणजे कोणी कॉम्प्रोमाइज करायचं, लेखकाने करायचं. आता ते स्वतः असेल तर कदाचित सोपं जाईल, करेक्ट, किंवा कदाचित अवघड पण असेल. करेक्ट. नाही पण प्रत्येक वेळेला काय आहे, मला असं वाटतं की ते आता माणसावर अवलंबून आहे. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की सगळेजण जेव्हा एखादा प्रोजेक्ट जॉईन करतात तेव्हा सगळ्यांनाही माहिती असतं की एका माणसाच्या व्हिजननी हे सगळं प्रोजेक्ट चालत आहे, हे घडतंय आणि तो माणूस म्हणजे दिग्दर्शक. बरोबर. मग जेव्हा मी पण लेखक म्हणून, अभिनेता म्हणून मी इतर दिग्दर्शकांबरोबर काम केलं आणि तेव्हा पण मी आमच्यात तसे पण कॉन्फ्लिक्ट होतातच. आत्ता मी एक नाटक लिहितोय, त्याच्यामध्ये वेगळा दिग्दर्शक आहे आणि मोठं नाटक आहे ते, खूप ते असं ब्रॉडवे स्टाईलचं ते नाटक आहे. तर गेले 1.5-2 वर्ष त्याच्या लिखाणाची प्रोसेस चालू आहे. पण मला मजा येते त्या दिग्दर्शकाबरोबर काम करताना. आमचे वाद होतात, आमच्यात मतभेद आहेत, पण त्याच्यातनं काहीतरी चांगलं निर्माण होतं. याचा अर्थ मतभेद करायचे असं माझं म्हणणं नाही. बऱ्याचदा चांगलं म्हणजे संवादाने आणि स्वतःला आपलं समोरच्याला पटवणं, त्याचं ऐकणं, ऐकून समजून घेणं, ते रसग्रहण करून उत्तर देणं वगैरे वगैरे वगैरे, या सगळ्याच्या गोष्टी त्याही अत्यंत महत्त्वाच्या. ही सगळी जी प्रोसेस आहे लिखाणाची, ही लेंदी प्रोसेस आहे आणि ती तशीच असली पाहिजे असंही मला वाटतं. ती चर्चा होऊन साधक बाधक असेल, तुमचे प्लस मायनस, एडिट डिलीट सगळं व्हायला पाहिजे. ते सगळं ते एका चांगल्या टप्प्यावरती यायला पाहिजे आणि मगच त्याचा पुढचा टप्पा गाठायला पाहिजे. त्यामुळे मला बऱ्याचदा जेव्हा असे फोन येतात की आमच्याकडे म्हणजे असे जुलैमध्ये फोन येतात की आपल्याला ऑक्टोबरमध्ये सुरू करायचं आहे हां, मी बऱ्याचदा तेव्हाच 1-2-3 पावलं मागे जातो. मी म्हणतो की मला आणि होतात अशी कामं, माझं नाही होत असं. हां, आणि किंवा ती कामं वाईट होतात असंही माझं म्हणणं नाही. जमतात ते लोकांना, म्हणजे मला आश्चर्य पण वाटतं की हे कसं काय लोक करू शकतात आणि ती चांगली गोष्ट आहे, शिकण्यासारखी गोष्ट आहे. मला ती अजून जमायचे, मला वेळ लागतो एखादी कलाकृती बनवायला आणि तुम्ही घे. बरोबर आहे, नाही वेळ तर घ्यायला पाहिजे, कारण तेवढा अभ्यास गरजेचा आहे, रिसर्च गरजेचा आहे. तरच जसं तू म्हटलास की लेखक आणि दिग्दर्शकाची ती एकत्र सांगड घालता येईल. तर आता याच्याशीच परत एक अनुषंगाने प्रश्न असा की वाचन किती गरजेचं आहे? कारण तुम्ही जर उद्या आपण म्हणतो ना की वादविवाद संमेलन अगदी नाही करायचं आपल्याला, पण संवाद जर करायचा असेल की तुझं हे जे तुम्ही पात्र लिहिलंय ते थोडंसं मला असं वाटतंय दिग्दर्शकाचं लेखकाशी,
तर वाचन, कारण तो समोरचा माणूसही नक्की काही ना काहीतरी विचार करून येतो, तोही त्याच तोडीचा तोड असू शकतो. सो वाचन कितपत गरजेचं आहे कुठल्याही भयंकर गरजेचं आहे मला वाटतं. आणि म्हणजे हा प्रश्न की ऍक्टर असेल किंवा तुम्ही अभिनेता असा, म्युझिक डायरेक्टर असा, दिग्दर्शक असा किंवा सगळ्यांना मला तरी वाटते की हो, त्यांच्या क्षेत्रातलं नाही असं काही मी म्हणणार नाही. कुठलंही सरसकट कुठलंही वाचन वाया जातं असं मला वाटत नाही. तर ते वाचणं गरजेचंच आहे. आणि मी बाकी अभिनेते आणि यांच्याविषयी म्हणजे मला असं वाटते की आता मी सचिन खेडेकरांकडे बघतो. तर मी त्याला एकदम आवजाव केलं, तू सचिन दादाच आहे, तर मी आरेच करतो. पण तो एकदम बोलता बोलता इतक्या सुंदर कविता म्हणून दाखवू शकतो. आणि मी साहित्य प्रकारातला मला कविता हा प्रकार त्यातल्या त्यात कमी आवडतो. तर त्याचं तो जेव्हा म्हणायला लागतो कविता, तेव्हा मला ऐकावं असं वाटतं. त्याच्यातला तो अर्थ नीट सांगू शकतो. तर ते मला वाटतं की एखाद्या कलाकाराला म्हणजे जास्तीत जास्त शब्द माहिती, इतकं मी बेसिक म्हणतोय, जास्तीत जास्त शब्द माहिती असणं. एमिनेम सारखा जो आपण म्हणतो की रॅप करतो आणि एका पद्धतीने काय म्हणू त्याला, अशी म्हणजे त्या प्रकाराला अशी फार संगीताची मान्यता नाहीये, पण तो तरी नाही म्हणायला एक एक्सप्रेशनचा प्रकार आहे, कलेचा एक प्रकार आहे. आणि त्याच्याकडे असं बघितलं पण जाऊ शकते की हे काय रॅपच आहे, याला काय. पण असं अजिबात नाही, ते अत्यंत अवघड आहे. मी काही माझ्या जवळच्या मित्रांना ते करताना पाहिलेलं आहे. आणि ते ऑन द स्पॉट तुम्हाला सुचणं आणि ते रॅप बॅटल्स असतात वगैरे. असं माझा परत येण्याचा मुद्दा असा आहे की मी कुठेतरी वाचलं होतं की तो डिक्शनरी घेऊन बसायचा, की रोज आपण काय 8 पानं डिक्शनरीची वाचायची, तेवढंच फक्त. पण तो अभ्यास, सो तो महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट, मला दिग्दर्शक म्हणून वाचनाचा असं वाटतं की जो माझा अनुभव आहे तो, की जी काय लहानपणी पुस्तकं वाचली आहेत, एक प्रकारे तुमची विचार करण्याची ताकद, तुमची व्हिज्युअलाइज करण्याची ताकद ते वाढवतं. तुम्ही बघायला लागता. म्हणजे ती लेखकाची गंमत ही आहे की ते तुम्हाला त्या वातावरणात घेऊन जाऊ शकतात, त्या जगात घेऊन जाऊ शकतात. ती पात्र भेटवतात आणि ते बोलू शकतात. आणि कितीतरी वेळा ते म्हणजे तुम्ही बसल्या जागी एक नुसतं हे 8 इंच बाय 4 इंचचं काहीतरी उघडून त्याच्यामध्ये ते तुम्हाला वेगळ्या जगात घेऊन जायची ताकद आहे. तर ते दिग्दर्शकासाठी पण महत्वाचं आहे की जर ते मग स्क्रिप्ट वाचून व्हिज्युअलाइज करता येणं आणि कशा पद्धतीने. आणि कधी कधी म्हणजे इन्स्पिरेशन्स कुठेही मिळू शकतात आपल्याला, व्हिज्युअल इन्स्पिरेशन्स. त्यामुळे मी जास्तीत जास्त जिथे कुठे जे काय अनुभव मिळू शकतील ते मी घ्यायचा प्रयत्न करतो. आता मी काय अनुभवाच्या मागे पळत जात नाही, पण जे येतात त्याचा मी पूर्णपणे त्याचा आस्वाद घेतो, चांगले वाईट सगळे. त्याचा कुठेतरी पुढे फायदा होतो. तसंच वाचनाचा. बरोबर. आय थिंक वाचनाशिवाय वाचाल तर वाचाल, आपण जसं म्हणतो सगळ्या क्षेत्रात ते ऍप्लिकेबल. पण आता हे झालं, आपण म्हणतो की अनौपचारिक शिक्षण, की तुम्ही चर्चा करताय लोकांशी, तुम्ही वेगवेगळ्या लोकांकडनं त्यांचे व्ह्यूज घेताय, इनपुट्स घेताय. त्याच्याबरोबरीने आता जो म्हणलास की पुस्तक आहे, त्याच्यातनं आपल्याला काही ना काहीतरी मार्गदर्शन मिळत आहे. हे झालं थोडंसं एक आपण म्हणू की अनौपचारिक पद्धतीने. पण कुठली आता परत या क्षेत्रामध्ये जर काम करायचं असेल, परत आपण एक ओव्हरऑल कलाकृती बनवण्याच्या दृष्टीने म्हणून, लेखक असेल किंवा, कारण लेखकाने मी म्हणेन की थोडंसं काय म्हणू आपण, एक ती कला अंगी असणं पण थोडीशी गरजेचं आहे. दिग्दर्शक मी म्हणेन की कदाचित, आय मे बी रॉंग, पण कदाचित तुम्ही थोड्याशा शिक्षणाने सुद्धा चांगली प्रोग्रेस करू शकता. पण औपचारिक शिक्षण कुठल्या चित्रपट संस्थेतनं घेणं गरजेचं आहे. कारण आणि तू घेतलंयस का कुठल्या चित्रपट संस्थेत, जसं आपण नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा असेल किंवा आपल्या फिल्म इन्स्टिट्यूट आहे, FTI, अशा कुठल्या ह्याच्यात तू घेतलंयस का? अगदी 2 मिनिटाचा जरी असेल किंवा 2 दिवस 4 दिवस, किंवा आपण मला माहिती आहे की पंडित सत्यदेव दुबेंचं वर्कशॉप तू इनिशियल पिरियडमध्ये केलं होतंस. तर वर्कशॉप तर आहेच, पण औपचारिक शिक्षण घेणं गरजेचं आहे का? तसं काही गरजेचंच आहे असं? गरजेचं नाहीये. म्हणजे मला वाटतं हे एकमेव क्षेत्र असं आहे की जिथे तुमची डिग्री बघितली जात नाही. आणि तरीही तुम्हाला टेक्निकल माहिती जर चांगली असेल तर अनेक अशा संधी उपलब्ध आहेत की ज्याच्यातनं तुम्ही एक रिस्पेक्टेबल पैसा कमवून तुमचं घर चांगल्या पद्धतीने चालवू शकतात. अनेक त्याच्यामध्ये गोष्टी ज्या माहिती पण नाही लोकांना. फोकस पुलर काय करतो किंवा VFX आर्टिस्ट काय करतात, आणि असे अनेक त्याचे पैलू आहेत ज्याच्यातनं लोकांना चांगले पण पैसे मिळतात आणि
त्याच्यात डिग्री कोणी बघायला जात नाही की अच्छा हा काय शिकलाय मग हा हे कसं करू शकतो वगैरे. तर तुम्ही फक्त स्वतःला प्रूव्ह करायचं असतं. औपचारिक शिक्षण त्यामुळे घ्यायचं गरजेचं आहे का तर नाही. घ्यावं का तर ते त्या माणसावरती अवलंबून आहे, त्या वेळेवरती अवलंबून आहे. मी जर CA केलं नसतं तर कदाचित मी विचार केला असता. माझं झालं असं की मी ते CA संपवून इथे येईपर्यंत मी साधारण 22-23 वर्षांचा झालो होतो. आणि मला असं झालं की आता मला सुरू करायचंय काहीतरी. म्हणजे मला प्रोफेशनली काम सुरू करायचं, मला ती घाई झाली. कारण नाही म्हणायला पुढे औपचारिक शिक्षण म्हणजे 3 वर्ष, पुढे अजून मग त्याच्या पुढे कितीही, आणि काय म्हणू आपण कुठल्याही इन्स्टिट्यूट मधनं बाहेर पडल्यावरती पण तुम्हाला असं काही कोणी पायघड्या घातलेल्या नाहीये की अच्छा तू FTI चल आता ये, हा घे कॅमेरा आणि करतो, असं नाहीच आहे. तुम्हाला परत त्या सगळ्या प्रोसेस मधनं जावंच लागतं. तर मी तेव्हा हा निर्णय घेतला की मग आता आपण 3 वर्ष फॉर्मल शिक्षणात हे करण्यापेक्षा आपण 3 वर्ष जे काही मिळेल ते आपण धडकूयात आता, आणि जिथे मिळेल तिथे काम करूयात आणि तिकडनं शिकूयात. पण म्हणजे मी अगदी स्वच्छपणे सांगायचं तर मलाही खूपदा वाटले की आपण शिकायला हवं होतं, किंवा नंतर मी इनफॅक्ट लग्नानंतर पण मी अनेक कोर्सेसची माहिती काढली होती की जाऊन यावं का 1-1.5 वर्ष कुठेतरी. अजून व्हॅल्यू एडिशन सतत करत राहणं गरजेचं आहे. त्यामुळे माझं फॉर्मल शिक्षण नाहीये. मी जे काही शिकलो ते काही पुस्तकांमधनं आणि भरपूर सारं जे काही शिकलो ते अनुभवांमधनं, माणसांकडनं शिकलो. पण एक क्राफ्ट शिकणं. पण म्हणजे असं वाटतं की कदाचित वेळ नाही म्हणायचं मी, पण कदाचित हे औपचारिक शिक्षण झालं असतं तर जो वेळ लागला एक आपण त्या क्षेत्रात मॅच्युअर होण्यासाठी किंवा अनुभवातनं शिक्षण वेळ लागतो. बरोबर. कारण तुम्हाला ते वाईट चांगले अनुभव वेळ लागतो. कदाचित औपचारिक शिक्षणातनं ती गोष्ट लवकर साध्य झाली असते कदाचित. जे अनुभव आहे मला असं वाटतं की एक जी गोष्ट मिसिंग आहे औपचारिक शिक्षणामध्ये, ते हे कोणीच सांगत नाही की नेमकी माणसांची नाती कशी असतात, परस्पर संबंध कसे असतात आणि त्याच्यातनं कसं चित्रपट बनतो, म्हणजे किंवा नाटक हे होतं ते औपचारिक शिक्षण, त्याच्या टेक्निकल गोष्टी जास्त शिकवल्या जातात. त्यामुळे इथे येऊन एका परीने परत पहिल्यापासून ते शिकावंच लागतं. म्हणजे नातेसंबंध जेव्हा म्हणतोस की कारण आपल्याला लोकांशीच डील करायचं, त्या हिशोबाने म्हणतोय की मी आज 25-40 लोक एकत्र येतात एखादा सिनेमा किंवा नाटक करण्यासाठी, त्यांचे एकमेकांशी संबंध ते मॅनेजमेंट कशी करावी ते शिक्षण कदाचित मिसिंग. नाही, अगदी मिसिंग मी नाही म्हणणार, कारण का नाही म्हणायला डिप्लोमा फिल्म्स असतात जेव्हा सगळे एकत्र येऊन करतात काम, फक्त त्या सेटअप मध्ये काम करणं, तो जो एक अनुभव आहे तो पूर्णपणे वेगळा अनुभव. तर त्यामुळे माझं काही असं म्हणणं नाही की नाही काही गरज नाही वगैरे, पण तुम्ही त्या शिक्षणाशिवाय पण या क्षेत्रात येऊ शकता. मी नाही घेतलं कारण का माझी परिस्थिती वेगळी होती. पण जर कुणाला करायचं असेल तर मी कधीच कुणाला नाही म्हणत की अर्थातच त्यांनी घ्यावं शिक्षण. वय त्यांच्या बाजूने असेल आणि बाकी सगळ्या गोष्टी जर सुटेबल असेल तर नक्कीच. आणि परत वयाचा मुद्दा माझ्यासाठी आहे. म्हणजे जर कोणाला करायचं असेल तर अर्थातच, म्हणजे काही त्याच्यात लाजिरवाणा कुठल्याच काहीच नाही. अजून परत हा अभ्यासाचा विषय, शिक्षण अभ्यासाचा, कलाकृती बनवतानाचा. आता मी वसंतराव आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण जसं मगाशी मी बोललो की तब्बल 18-19 नॉमिनेशन्स आपल्याला मी वसंतरावला मिळाले स्टार प्रवाह पिक्चर्स पुरस्कार. त्याच्याबद्दल सगळ्यात पहिले सगळ्या टीमचं अभिनंदन. पण ऑफकोर्स सुकाणू तुझ्या हातात असल्यामुळे नक्कीच तुझं अभिनंदन. तर आता हीच कलाकृती आपण उदाहरणार्थ घेऊया की ही जी व्यक्ती आहे इतकी मोठी व्यक्ती आहे आणि आपल्यात बरीच वर्ष नाही आहे, ज्यांचं आपण फक्त गाणं ऐकतोय आणि त्यांच्या मुलाखती असतील, पण शेवटी त्यांच्यावरती एवढी मोठी कलाकृती करायची. अगदी म्हणजे ज्यांनी भूमिका केली राहुल देशपांडेंनी यांची, वसंतरावांची, त्यांचा सुद्धा सहवास 3-4 वर्षांचा आहे त्यांच्यावर आणि तो अगदीच दुसरा असतो आपल्यासाठी. तर मग एवढी मोठी कलाकृती करताना आणि इतरही एक अभ्यासासाठी काय धोरण करतात लोक, किंवा तू काय करतोस की अशा प्रकारे इज देअर अ स्ट्रक्चर अराउंड इट की मी त्या माणसाचा एक आपण म्हणतो की वैयक्तिक पैलू पण बघीन त्यांचं, कारण आपल्याला जे दिसतात ते फक्त पब्लिक फिगर दिसते, कारण ते कायम टीव्हीवर असतील, इंटरव्ह्यूवर असतील तसं, पण त्या माणसाचे पर्सनल पैलू आपण किंवा ते वैयक्तिक कसे काढतो, तू काय अभ्यास, काय धोरण आपण अवलंबायला पाहिजे जे कोण कलाकृती करत असतील ते. मला याची पूर्णपणे खात्री की त्याला एक स्ट्रक्चर आहे, ते मला माहिती नाही.
नाही, कारण हाऊ टू राईट अ बायोपिक वगैरे असे मी आर्टिकल्स वगैरे पण वाचले. म्हणजे मी त्याचे हेडलाईन वाचली नाही, आर्टिकल नंतर आली माझ्यासमोर ते लिहून झाल्यानंतर. पण मला कुणीतरी सांगितलं असतं किंवा सांगणारं असतं तर बरं झालं. पण त्याचबरोबर एक सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करायला लागतो असं मला जाणवतं, की मग तो फक्त माणूस म्हणजे माणसाचा तर आहेच अभ्यास, म्हणजे त्याचा प्रवास जो काय आहे तो. त्याचबरोबर त्या काळाचा अभ्यास. मग आपण 1920 पण दाखवतोय, 40 पण दाखवतोय, 60 दाखवतोय, 1980 दाखवतोय. मग त्या सगळ्या मग त्याच्यामध्ये असणाऱ्या आर्किटेक्चरल गोष्टी, तेव्हाचं असलेलं म्हणजे तो काळ म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं सोशो पॉलिटिकल जे वातावरण आहे ते, त्यामुळे होणारे म्हणजे माणसांचे स्वभाव काय आहेत, त्या सगळ्या काळामध्ये. त्या काळामध्ये. पेहराव वगैरे ते सगळं आलंच, म्हणजे बरोबर. त्या सगळ्या गोष्टी आल्याच. पण ऍट द सेम टाइम त्या सगळ्या बाहेरच्या गोष्टी झाल्या. मग तेव्हा माणसं विचार कशी करत होती, का करत होती, आणि मग ते फक्त आपलं पात्र नाही, तर त्यांच्या आजूबाजूला पेरिफेरीला असणारी पण लोक कुठनं आली, त्यांचं काय झालं, या सगळ्याचा शोध घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं बायोपिक सारख्या हो. गोष्टीसाठी. कारण का आपण खरी माणसं दाखवतो. हो. म्हणजे वसंतरावांसारखं आपण किंवा पुलंसारखं जेव्हा आपल्याकडे पात्र येतं हाताळायला, तेव्हा किती जबाबदारीने ते खरं आपण सांगितलं पाहिजे आणि हाताळलं पाहिजे खरं ते पात्र. आणि so त्या जबाबदारीची जाणीव ठेवून जो अभ्यास करायला पाहिजे तो केला. ओके. आणि हे झालं बायोपिकचं, पण इतर कुठल्या कलाकृती असतील, म्हणजे आता धप्पासारखी जी की ज्याला नॅशनल इंटिग्रेशनचा नॅशनल पुरस्कार बरोबर. मिळाला, त्याच्यामध्ये सुद्धा आता साधी गोष्ट आहे, म्हणजे गणेशोत्सव, आपण गणेशोत्सवातच बोलतोय, गणेशोत्सवाच्या निमित्ताने बोलतोय, बरोबर. आणि तो विषय तोच होता की गणेशोत्सवात जीजस कुठनं आला. बरोबर. तर तर- तर तेव्हा सुद्धा त्या कलाकृती बनवताना सुद्धा तसाच विचार आहे, किंवा अगदी म्हणजे कुठलीही नाटकं सुद्धा असतील आपली, कुठलीही म्हणजे किंवा इव्हन मी तर म्हणेन की कास्टिंग काउच सारखा सुद्धा जो एखादा एपिसोड असेल त्याला सुद्धा स्ट्रक्चर असतंच. पण त्याच्या मागे कदाचित तू डायरेक्टर नसेल, दुसरा कोणीतरी असेल, पण जिथे तू डायरेक्टर आहेस, जिथे तुझं लेखन आहे, तिथे अदर दॅन बायोपिक कसा अभ्यास करतो आपण, की लेखन लिहून आलेली व्यक्ती आहे किंवा लिहून आलेलं कॅरेक्टर आहे, त्याचं आपण म्हणतो की काय म्हणू आपण त्याला डेव्हलप कसं करतो आपण त्या कॅरेक्टर दिग्दर्शन म्हणतो. So त्याला एक म्हणजे माझा जास्त कल हा लेखनाचा जो आहे तो क्राफ्ट कडे आहे, आणि दिग्दर्शनाचा जेव्हा आहे तो जास्त करून इमोशनल जर्नी, त्या माणसाची इमोशनल प्रवास काय आहे त्याच्याकडे आहे. आणि अर्थात त्याचा आपण दृश्य माध्यमातून तो कसं दाखवणार, फक्त संवादातून नाही असं. तर त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे लेखनाचं, सो त्यासाठी मग त्याच्याबद्दल वाचन केलं तर म्हणजे जे अगदी ढोबळ स्ट्रक्चर आहे की ते 3 ऍक्ट स्ट्रक्चर असतं, मग 5 ऍक्ट स्ट्रक्चर आहे वगैरे वगैरे, तर त्याच्यातला एक सिक्वेन्स अप्रोच म्हणून प्रकार आहे, तर तो मला जास्त आवडतो, कारण का तो मायक्रो मॅनेज मला करता येतो लिहिताना. सो लिहिताना मी नक्की अगदी ठरवून मी ते स्ट्रक्चर वापरतो. पण दिग्दर्शन करताना मग ते कधी मोडावं लागलं तर मी बिंदास, मी ती माणसं वेगळी ठेवायचा प्रयत्न करतो माझ्यातली, की सेटवरती गेल्यावरती मी त्या दिग्दर्शकाला ही मुभा देतो की जरी मी लिहिलं असलं तरी मी इथे येऊन मोडतोड करू शकतो त्या गोष्टीची. आणि तेव्हा मुळात कान आणि मन उघडं ठेवतो, कारण का कोणीतरी येऊन तिथे एक काहीतरी बोलून जाऊ शकतं जे खूप चांगलं असेल, जे आपण लिहिले विचार पण केला नाही, तो असा विचार पण नाही केला. सो त्यासाठी पण ती स्पेस असली पाहिजे की हो बाबा हे जे आता यांनी इनपुट दिला आहे खूप चांगला आहे, आणि याच्यानी हा जो सीन आहे आणि पर्यायाने आता जो चित्रपट आहे तो उंचीवरती जाणार आहे उद्या, तर हे आपण करून बघायला पाहिजे. तर त्या चर्चेसाठी मी जितका वेळ देऊ शकतो तितका मी देतो. अर्थात कधीतरी घाई होत असते, 200 लोक थांबलेले असतात, गणित तर असतातच नेहमी पैशांची, तर त्या सगळ्या गोष्टी सांभाळून मी करायचा प्रयत्न करतो. पण माझं लिखाणामध्ये नक्की स्ट्रक्चर आहे. दिग्दर्शनामध्ये सेटवरती एवढं स्ट्रक्चर म्हणजे त्याचं शेड्युलिंग सोडलं तर फार काही स्ट्रक्चर नाहीये. पण मग एडिट लेवल परत स्ट्रक्चर आहे की नाही, मग हा सीन एवढाच असला पाहिजे, याची गरज आहे का. मग तिथं पण म्हणतो जसं की जरी आपण ते शूट केलं असलं, जरी आपल्याला त्याच्या इतर गोष्टी माहिती आहेत की हा जर मी शॉट काढला तर हा शॉट मी जो घेतलाय त्याच्यात मी मागून
निर्मात्याकडनं 350 लोक मागवले, पण हा मी काढलं तर ती दिसणार नाही. त्यामुळे इतके पैसे त्या निर्मात्याने जे घातले ते वाया जाणार. हो हो पण ह्या शॉटची गरज नाही वाटत आहे. त्याच्याने चित्रपटाला त्याचं नुकसान होतं चित्रपटाचं. तर ते काढायचं पण ते धाडस पाहिजे आणि मग तो माणूस वेगळा पाहिजे. मग त्यांनी हे नाही विचार केला पाहिजे, अरे पण मला 350 लोकांना शांत बसायला, त्यांच्याकडनं तो अभिनय करून घ्यायला एवढा वेळ लागला होता, आता तो मी कसा काढू यातनं. तर नाही, आता नाही होत काढायला. सो थोडक्यात कदाचित हा जर तू प्रोड्युसर पण झालास एखाद्या मोठ्या कलाकृतीचा, तर कदाचित ते कॉन्फ्लिक्ट अजून वाढू शकतं, कारण तिथे मी केलंय प्रोड्यूस, पण आता आपण ज्या ऑफिसमध्ये होते प्रोडक्शनच ऑफिस आहे, आणि पण एक चांगली गोष्ट अशी आहे की मी ती जास्त करून जी धुरा आहे ती माझ्या मित्रांवरती झोपवली आहे. आणि मला माहिती असतं, किंवा मी दिग्दर्शक असताना पण आपल्याला माहिती असतं खर्च किती होतो. पण सरते शेवटी मला वाटतं विचार हा कायम आणि कायम त्या कलाकृतीचाच व्हायला पाहिजे. त्यामुळे तिथं मग बाकीची कुठली गोष्ट ती आली तर मग गल्लत व्हायला सुरू होते. आणि मग बऱ्याचदा आपण असं पाहतो की दिग्दर्शक निर्माता होतो, किंवा सुरुवातीला दिग्दर्शकाच्या काही फिल्म्स आपल्याला खूप आवडतात आणि नंतरच्या एवढ्या आवडेनाशा होतात, कारण का तेही निर्माते झालेले असतात आणि मग त्याच्यात गणित घुसलेली. तर ते मला शक्य झालं तर मला लांब ठेवायचं किती माहिती. त्याच्याने माझं आयुष्य आरामदायक जरी होणार असेल, माझी घरं मोठी होणार असतील, गाड्या मोठ्या होणार असतील, तरी मला असं वाटतं ते दोन रोल इंडिपेंडेंट राहिलेले शक्य आवडतील मला. नक्की. आणि आता हे जसं तू आता 11-12 वर्षापूर्वी नवीन त्या क्षेत्रामध्ये सुरू केलं, तसं सुरू आपण म्हणू शकतो की नाटक कंपनीने झाली, की जी कॉलेजमधनं निघायला सुरुवात केली. पण सगळी चॅलेंजेस आली, त्याच्यामध्ये रिस्क असतील, काही वेळेला तू म्हणलं जसं की परत जावं, आपलं नेहमीसारखं करावं, हे असेल ते जे केलंय त्याच्यातनंच पुढे जावं, ही सगळी आव्हानं चॅलेंजेस येतात. तर त्याच्यातनं आता नवीन जे लोक या क्षेत्रात येत आहेत, जे तुझ्यासारख्या लोकांकडे बघून सुद्धा अजून इन्स्पिरेशन मिळतं त्यांनी काय कसं ह्याच्यावरती पेशन्स इज वन थिंग. बरोबर, एफर्ट्स लोक घेतातच. आय विल नॉट से की एफर्ट्स आणि पेशन्स या गोष्टी बेसिकली गरजेच्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अशा कुठल्या गोष्टी की ज्या त्या लोकांनी थोड्या लक्षात ठेवल्या की नाही, मी करतोय प्रयत्न, वेळ लागेल हे मला माहिती आहे, पण ही आव्हानं आहेत, पण ह्याला हे डील करायचं असेल तर मी काय करू, कशी मात करू याच्यावरती. पेशन्स, तुझ्या अनुभवात तू एक पेशन्स म्हणालास, ते सगळ्यातच महत्वाचं आहे, काही वादच नाही. एफर्ट्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते एफर्ट्स ही एक खूप मोठी ब्रॉड टर्म आपण जी म्हणतो ती होती, त्याच्या खाली बऱ्याच गोष्टी येतात. मग तुमचं डिसिप्लिन असलं काय. आता मी या क्षेत्रात काम केल्यानंतर युट्यूब सारखं माध्यम आलेलं आहे, OTT सारखं आलेलं आहे. त्यामुळे मी किंवा आता इंस्टाग्रामवरती ते रील्स, त्याच्यामुळे लोक किती फेमस झालेत आणि त्याच्यातनं ते पैसे मिळवतात, जी खूप मी याचा विचारही केला नव्हता. मी इंस्टाग्रामवरती जेव्हा आपण फोटो टाकायला लागलो तेव्हा कुठं आपल्याला वाटलं की यातनं कुठेतरी पुढे जाऊन लोक पैसे कमवतात, कंटेंट तयार होईल यातनं. अर्थात ते टिकटॉक आणि ह्याच्यातनंच आले, पण तरी पण मला असं वाटतं की त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की हे सोपं आहे, हा ते रील्स ना 15 सेकंद ना करता येईल. असं नाही, केवढे कष्ट लागतात. तुम्ही आता मी जवळून पाहिलं, त्यामुळे तो नील साळेकर असेल, करण सोनावणे असेल, जे आता सौरभ घाडगे जे ठाण्याचे जे आहेत, जे आता घराघरात जाऊन पोचलेली नावं आहेत, ती पुण्याचा अथर्व सुदामे असेल. तर मला वाटतं असं हे करताना असं वाटून म्हणजे जे मला वाटतं कुठल्याही कलाकृतीबद्दल बऱ्याच जणांना वाटतं, एस्पेशली अभिनेत्यांबद्दल हे जास्त वाटतं, असं माझं निरीक्षण आहे की हे मी पण करू शकतो, याला काय लागतं, मग करू शकतो तर मग करत का. तर ते कधीतरी एकदा कदाचित जमेल, मी नाही म्हणत आहे, पण त्याच्यातलं जे सातत्य आहे, त्याच्या मागे असलेले जे एफर्ट्स आहेत, त्याच्या मागे असलेले नील आणि करण यांना मी जवळून पाहिल्यामुळे ते कित्येक वर्ष ते काही ना काहीतरी करत होते. आणि आता लॉकडाऊनमध्ये, पहिल्या लॉकडाऊनमध्ये असे ते सुटले आणि आता खूपच त्यांचं चांगलं चाललंय. तर मी सांगायचा मुद्दा असं येतं, आता मी काही मुलांचं असं ऐकलंय की मी काय युट्यूबचं चॅनल काढेन आणि करीन, मग तिथे काही गरज नाही, मी ब्लॉग करीन वगैरे. सगळं बरोबर, ही माध्यमं आहेत आणि ती वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं इव्हॉल्व्ह होतच राहणार आहेत, त्याच्यातून पैसे अर्थात जनरेटच होणार आहेत. पण त्याच्या मागे असलेलं जे सातत्य आहे, कधीतरी प्राजक्ता कोळीचे जुने व्हिडिओज पहा, तिचे इंटरव्ह्यूज पहा, त्याच्यामध्ये
किती कुठल्या दिवशी किती वाजता व्हिडिओ टाकायचा, किती मिनिटांचा असला पाहिजे, इतक्या मिनिटांच्या वर नसला पाहिजे, इतक्या सगळ्या त्याच्यामध्ये गोष्टी. तर त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्याची तयारी आणि आधी म्हणाल तसं सातत्य, कन्सिस्टन्सी, हे मला वाटते अनेक लोक पाळत नाहीत. कधीतरी करतात, 1-2 झाले, बास आता मला सुचत नाही. मग सुरू करतानाच तुम्ही 50 आयडियाज घेऊन सुरू का नाही करायला, म्हणजे सुरू करायला वगैरे. आणि याच्याच मध्ये अजून एक गोष्ट की आपल्याला नाही जमत आहे, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला लिमिटेशन्स आपण ऍक्सेप्ट करत नाही, स्वतःशीच ऍक्सेप्ट करत नाही की आपण या क्षेत्रामध्ये कमी पडतो किंवा ह्या एका एरियामध्ये कमी. तर इज देअर अ पॉइंट ऑफ नो रिटर्न की बाबा आता मला आता फॉर एक्झाम्पल तुझ्याकडे सीएचं शिक्षण पण होतं बॅकग्राऊंडला, यू हॅड अ ऑप्शन टू फॉल बॅक, पण तरी सुद्धा मी म्हणेन की कुठेतरी एक आपल्याला कळतं की नाही आता ह्याच्या पुढे आय थिंक देर इज नो पॉईंट इन गोईंग, कारण मला नाही मिळत सक्सेस. तर असं काही आहे का, अगेन बिकॉज तू खूप साऱ्या मित्रांना खूप साऱ्या लोकांना ओळखलं असेल की जे या क्षेत्रात प्रयत्न करून कदाचित परत एकदा त्यांच्या दुसऱ्या लाईफमध्ये गेले असतील, हे या क्षेत्रात नाही. तर असं काही आहे का की आपल्याला जाणीव अशा वेळेला कुठे कधी होते एक्झॅक्टली ती जाणीव की मला आता हे जमत नाही आणि मी हे जे वाटणं आहे ना की मला जमत नाही, माझं काही काही होत नाहीये, हे वाटणं अगदी साहजिक आहे आणि ते प्रत्येक काय क्षेत्रात तर राहायचं आणि या क्षेत्रातल्या प्रत्येक टप्प्यावर असलेल्या माणसाचं. म्हणजे आज मला असं वाटतं आमिर खान सारख्या माणसालाही वाटू शकत एक माणूस जो 4-4 वर्ष एका चित्रपटावरती काम करतो, स्वतः जातीने प्रत्येक गोष्टीत लक्ष घालतो, ज्यांनी मोठमोठे हिट्स दिलेले आणि सातत्याने म्हणजे 2000 सालापासून प्रत्येक फिल्म जो चांगली चालणारी हिट फिल्म आहे, त्याचे जेव्हा 2 चित्रपट चालत नाही आणि ज्याच्यामध्ये इतके काही कोटी रुपये इन्व्हॉल्ड असतात, इतक्या लोकांचा उदरनिर्वाह इन्व्हॉल्ड असतो, तेव्हा त्यालाही हा वाटतच असणार आहे या गोष्टी. तसंच म्हणजे ते प्रत्येक टप्प्यावरती माणसाला वाटत राहतं. फक्त कसं होतं की सुरुवातीला निराशा जास्ती असते, कारण माझं काहीच, आता आमिर खान तो एक्झाम्पल की खूप सारं झालंय अचीव्ह करून आणि आता मी सक्सेस मिळत नाही, तर ते कदाचित मधला एक टप्पा आहे. पण मोठं ठीक आहे, तरी मला असं वाटतं की तू म्हणतोस ते बरोबरच आहे, पण तरी तिकडे तर मला असं वाटतं की तिकडे पोहोचून जेव्हा पडतो तेव्हा तर अजून जास्त त्रास होतो. पण तरी मला तू काय म्हणतोस ते समजते की सुरुवातीच्या काळात जेव्हा आणि व्हॉट कीप्स यू गोईंग, नाही मला असं वाटतं की ते एक ध्येय जर असेल तर ते स्वतःला तुम्ही पुश करत राहायला पाहिजे. तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या जे तुमचे हितचिंतक आहेत, आणि प्रत्येक वेळेला तुमचे नातेवाईक आणि मित्र हितचिंतक असतातच असं नाही, त्यामुळे तुमचे जे हितचिंतक आहेत त्यांच्याशी चर्चा करून मन मोकळं करायला पाहिजे, जे आहे ते बोललं पाहिजे आणि प्रामाणिकपणे सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. नक्कीच प्रामाणिकपणे सातत्याने प्रयत्न, ह्याच्यात काही बदल नाही. एक प्रश्न कायम आता येतो की खूप साऱ्या कलाकृती, हिंदी, मराठी, वेब सिरीज, काही अडल्ट आहेत, काही साध्या आहेत, काही अगदी म्हणजे आता सलील कुलकर्णींसारखा चित्रपट आता जो आलाय, मी वसंतराव आता आलाय, इतक्या साऱ्या कलाकृती आहेत. तर एक तुझं ऑब्झर्वेशन या सगळ्यातलं की प्रेक्षकांना काय बघायला आवडत नाही, कारण काय बघायला आवडते हे ते दाखवूनच देतात, कारण बॉक्स ऑफिसवरचे नंबर्स असतील, हाऊसफुल जे शोज असतील ते दाखवतात, पण काय बघायला आवडत नाही, तुझा काही अनुभव किंवा निरीक्षण? मला वाटतं की 140 कोटी लोकांच्या देशात असं काही बघायला आवडत नाही, असं काही असेल असं मला वाटत. पण एक लार्ज मी म्हणेन की बहुतांशी लोकांना, आणि मी तर म्हणेन की मी बॉक्स ऑफिसच्या नंबर्स वरती पण कधी कधी जाणार की, कारण त्याच्यामध्ये पण इतर इतक्या गोष्टी इन्व्हॉल्ड आहेत की 4 जणांनी चित्रपटाला जाणं हाच इतका मोठा खर्च आहे. सो आणि आता हे आपण जे काही गेल्या 4-5 वर्षात त्यात कोविडमुळे आपल्याला OTTची जी लागलेली सवय आहे, तर त्यामुळे मला असं वाटतं की काही काही लोकांच्या या सवयी लागल्या आहेत की हा चित्रपट ना हा येईल आता 2 महिन्यात तेव्हा बघू, आणि हा RRR सारखा मोठा चित्रपट असं काहीतरी जे तो थिएटरला जाऊ. तर या असं माझं निरीक्षण आहे आणि जे काही मी वाचतोय किंवा लोकांबरोबर चर्चा करतोय त्याच्यातनं आलेलं हे आहे. काही माझं म्हणणं असं काही मला वाटत नाही, कुठून तरी उसनच घेतलेलं आहे. पण काय आवडत नाही असं विचारलंस तर रिलेटिव्ह, मला वाटते 2 गोष्टी आहेत. परत हे खरं खोटं किंवा बरोबर चूक नाही माहिती. एक तर रिलेटेबल पाहिजे कॉन्टेंट, किंवा दुसरं ऍस्पिरेशनल पाहिजे
की हे असं आहे किंवा हे असं व्हायचंय. ओके. त्या दोन्हीची कुठलीच जर हे बसत नसेल, काय आयदर हे किंवा हे असं जर काहीच नसेल. होत नसेल, तर मग मला वाटतं ते वर्क नाही होत असं मला वाटतं. बरं. थोडं डायजेस्ट करायला अवघड आहे, कारण जसं तू म्हणलास जसं की इतके प्लॅटफॉर्म आहेत, इतके 140 कोटीची जनता आहे, करेक्ट. काही ना काहीतरी सगळ्याच गोष्टी हिट होतात. लोक काय नाही काय इतका प्रवास आहे आणि आपल्या देशामध्ये करायला, Correct. इथे लोकलमध्ये इकडनं तिकडे जाताना वेळ आहे. वेळ आहे. बरोबर. आणि एक शेवट करण्याआधी एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की जो नात्यांचं तू म्हणलास मध्ये की जे औपचारिक शिक्षणामध्ये थोडं कमी आहे, मी म्हणेन की नाही असं नाही, हा एवढा सगळा प्रवास असतो आणि आता तुझा आपण म्हणू की सुरू झाला आहे, मी म्हणेन, कारण जसं तू म्हणतोस की अजून मला काही केल्यासारखं असं वाटत नाही, पण ह्याच्यामध्ये सुद्धा मित्र असतील, ओव्हरऑल आपली मैत्री असेल, घरची नाती असतील, ही कितपत जपणं गरजेचं आहे, कारण ही प्रोसेस जी आहे ती चालूच राहणार आहे. पण बऱ्याच वेळेला असं बघितलं आपण की लोक वाहवत जातात त्या क्षेत्रात. नाही. आणि कुठल्याही they lose all क्षेत्रात these things. असाल, तुम्ही कुठेही असाल, काहीही करत असाल, नाती ही जपलीच पाहिजे, काहीही झालं. पण मग नवीन होत असतात. हो, जसं मी ऑफकोर्स मी असं नाही म्हणणार की तुमचे जे सगळ्यात जुने मित्र आहेत, आम्ही ऑफकोर्स इज युअर आय कॅन से ओल्डेस्ट फ्रेंड, कारण कॉलेज आणि याच्यापासून आलेले आहेत. घरचे लोक तर आपल्याकडे पहिल्यापासून असतात. नंतर तुम्ही जसं जाता, तुमचे मित्र असतील, तुमचे सहकारी असतील, या सगळ्यात पण तुम्ही नाती जोडत जाता. बरोबर आहे. पण हाऊ डू यू आता- कीप द ट्रॅक? परत काय म्हणून ह्याचं एक सर्वसाधारण उत्तर आहे असं मला वाटत नाही. जनरलाइज स्टेटमेंट होऊ शकत नाही. प्रत्येक नात्याची डायनॅमिक्स वेगळी असतात. काही वेळेला असं होतं की आपण म्हणजे आता अकंठ प्रेमात बुडालेले लोक पण डिव्होर्स घेताना पाहतोच हो. इव्हेंच्युअली. सो आणि एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात ते झाल्यानंतर. तर ती नाती बदलत राहतात. सो त्या प्रत्येक नात्याला ती स्पेस द्यावी आणि जी जपायला पाहिजेत खरंच, आणि जी काय म्हणू आपण इररॅशनल नाते आहेत, म्हणजे ज्याच्याशी कुठल्याही प्रकारचा हे म्हणजे मी ह्याच्या जवळ राहिलो तर मला काय जास्त पैसे मिळतील किंवा हे अल्टेरियर मोटिव्हनी नसलेले जे प्युअर नाती आहेत ती जपायलाच पाहिजे. कारण आणि ती ती तुमच्या समोरच्या माणसाला पण तसं वाटत असेल मग काही सुचत नाही. आणि ते सुद्धा ह्या आपल्या सपोज जसं तू म्हणलं आमिर खान सारखा माणूस जेव्हा नाही चालत एखादी गोष्ट, तसं आपल्या सुरुवातीच्या काळात हीच तुमची मॉरल सपोर्ट सिस्टीम असते. त्यामुळे ती नाती तुम्हाला त्यावेळेला नक्कीच कामाला येतात. नक्कीच. सो खूप साऱ्या गोष्टी बोललो आपण आणि बराच वेळ बोललो, पण खूप थँक्यू तुझं, कारण खूप वेळ तू दिलास आणि ज्या काय आपण बोललो असेल त्या गोष्टीतनं सगळ्यांना मार्गदर्शन मिळेलच नक्की. आणि एक गोष्ट आपण जी सुरुवातीला म्हणलं की घरामध्ये खूप एज्युकेशनचं वातावरण, हाय शिक्षण, हेवी वेट, सगळे अगदी PhD पर्यंतचे लोक आहेत. पण तू जरी PhD केली नसलीस अजून, केलीस तर वेल अँड गुड, पण नाही केलीस तरी तू केलेल्या कलाकृतींवरती कदाचित PhD व्हावी असं आम्हाला, अशी आपण गणेशाचरणी प्रार्थना करूया आणि हा इंटरव्ह्यू संपूया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू.